ख्रिस्त आन्साहुंजी जे आपल्याला जीवनाचे झाड देण्यासाठी आले, या उपदेश शीर्षकासह या आपण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड आणि जीवनाच्या झाडाबद्दल अभ्यास करूया. बायबलची 66 पुस्तके रहस्यांनी भरलेली आहेत. म्हणूनच प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये लिहिले आहे की आपण कधीच बायबलमधील काहीही बदलले नाही पाहिजे. प्रकटीकरण 5 मध्ये असे लिहिले आहे की जोपर्यंत दाविदाचा अंकुर येत नाही तोपर्यंत बायबलच्या शिक्क्याला कधीच उघडले जाऊ शकत नाही. बायबल काही मानवशास्त्र नाही. या कारणास्तव आपण कसे समजू शकतो की बायबलमध्ये काय दडलेले आहे? कोणीतरी आले पाहिजे. परमेश्वराला नक्की आले पाहिजे. परमेश्वराच्या शिकवणीशिवाय आपल्याकडे योग्य समज असू शकत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका माताने आपल्या मुलासाठी रात्रदिवस परमेश्वराकडे प्रार्थना केली. ती प्रार्थना करत असताना तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहू लागले. या दरम्यान अश्रूचा एक थेंब काचेच्या एका छोट्या परीक्षण नळीमध्ये पडला. शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यासमोर काचेची परीक्षण नळी ठेवली, ज्यामध्ये माताचे प्रामाणिक अश्रू होते. सर्व लोकांनो, तुम्ही जी काचेची परीक्षण नळी पाहत आहात त्यामध्ये एका माताच्या अश्रूचा थेंब आहे. आता जर आपण घटकांचे विश्लेषण केले तर त्यामध्ये कोणते घटक असू शकतात? त्याने विचारले. त्यांनी पुढे म्हटले, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अश्रू, पाणी आणि थोडक्या प्रमाणात मिठापासून बनलेले असतात. पण तुम्हाला वाटत नाही का की आणखी काहीतरी आहे? शिक्षकाने पुन्हा विचारले. या अश्रूच्या थेंबामध्ये एका माताचे आपल्या मुलावरील खरे प्रेम समावलेले आहे. तुम्ही एखाद्या वैज्ञानिक साधनाचा वापर करून त्या प्रेमाला काढू शकाल का? कोणी काढू शकेल का? त्या अश्रूच्या थेंबामध्ये आपल्या मुलासाठी माताचे खरे प्रेम समर्पित आहे, पण ते त्यामधून काढणे अशक्य आहे. जसे की आपण या प्रकरणाचा विचार करत आहोत, म्हणून आज या आपण बायबलमध्ये लपलेल्या परमेश्वराच्या गहन इच्छेबद्दल विचार करूया. या पृथ्वीवर येऊन परमेश्वराने आपल्यासाठी काय प्रयत्न केले? जरी त्यांनी अश्रूंचे किती वेळाही विश्लेषण केले तरी त्यामधील प्रेम आणि त्यागाला शोधणे अशक्य आहे. तरी पण त्या अश्रूच्या थेंबामध्ये अनेक घटकांचा वावर असतो. आपल्या मुलासाठी समर्पण आणि प्रेमासोबतच त्यामध्ये मातेचे मनस्वी हृदय असते. हे कोणत्याही साधनाने काढले जाऊ शकत नाही. आज आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या बलिदानाला आणि प्रेमाला समजले पाहिजे, जे आपल्याला जीवनाचे झाड देण्यासाठी या पृथ्वीवर आले. आपण याची जाणीव केली पाहिजे की त्यांनी आपल्यावर किती प्रेम केले आहे. स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता त्यांचा देह फाडून आणि त्यांचे रक्त सांडून आपल्या संतानांना वाचवतात. आपण बायबलमधील प्रेमाला ओळखले पाहिजे. आज या प्रकरणाबद्दल या आपण बायबलच्या वचनावर एक दृष्टी टाकूया. या आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 2 वचन 16 पाहूया. उत्पत्ती अध्याय 2 वचन 16 मध्ये असे लिहिलेले आहे, तेव्हा परमेश्वर देवाने आदमाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. परमेश्वराने म्हटले, बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. पण आदाम आणि हव्वा सर्पाद्वारे भकवले गेले आणि फळ खाल्ले. परिणामी त्यांना बाहेर काढण्यात आले. अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाली नाही का? या आपण अध्याय 3 वर जाऊया.
अध्याय 3:1. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्या झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खायला चांगले दिसायला, मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या अभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. अशा प्रकारे आदाम आणि हव्वा, ज्यांना सैतानाने भुलवले होते, फळ खाल्ले आणि त्यांचे मरण ठरलेले होते. जसे रोमकरास पत्र अध्याय 7 मध्ये लिहिलेले आहे, किती मी कष्टी माणूस, मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल? जरी त्यांनी पश्चाताप केला तरी त्यांनी अगोदरच परमेश्वराच्या नियमशास्त्राचे उल्लंघन केलेले आहे. त्यांच्यासाठी एदेन बाग आपल्या पूर्वीच्या जीवनात परतणे अशक्य आहे. मात्र एदेन बागेत बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाडच एकमेव झाड नव्हते, तेथे जीवनाचे झाड देखील होते. जरी एखाद्याने बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाण्याचे पाप केले असेल तरी जोपर्यंत तो जीवनाच्या झाडातून खाऊ शकतो तोपर्यंत तो आपले पूर्वीचे जीवन परत मिळवू शकणार नाही का? या कारणास्तव परमेश्वराने मार्ग बंद करून टाकला, म्हणजे पापी जीवनाच्या झाडाजवळ जाऊ शकणार नाहीत. या आपण अध्याय 3:22 वर एक दृष्टी टाकूया. उत्पत्ती अध्याय 3:22. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागले, तो आमच्यातला एक समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. आपण या दोन झाडांच्या वैशिष्ट्यांवर एक दृष्टी टाकण्याची गरज आहे. परमेश्वराने बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाला त्या झाडाच्या रूपात बनवले जे त्याला खाणाऱ्यांना मृत्यूकडे घेऊन जाते. जीवनाच्या झाडाबद्दल काय? परमेश्वराने याला एका अशा झाडाच्या रूपात बनवले जे त्याला खाणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाते. या आपण वचन 23 सुरू ठेवूया. यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते तिची मशागत करावी, म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले. देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालामय तलवार ठेवली. जरी आदाम आणि हव्वेला जीवनाच्या झाडाजवळ जायचे होते, पण तेथे कोण होते? परमेश्वराच्या आज्ञेवरून करुबांनी ज्वालारूप तलवारी पकडल्या आणि जीवनाच्या झाडाच्या मार्गाची राखण केली. जर मनुष्य जाती जीवनाच्या झाडातून खाऊ शकली तर ते त्या पापापासून मुक्त होण्यात सक्षम होतील जे आदाम आणि हव्वापासून सोपवण्यात आले होते. आदामाचे मूळ पाप आजही सर्व मनुष्य जातीवर लादण्यात आलेले नाही का? पाप दूर करण्यासाठी मनुष्य जातीला जीवनाच्या झाडाचे फळ नक्की खाल्ले पाहिजे. तुमच्याकडे अनेक प्रकारच्या चिंता असू शकतात. विद्यार्थ्यासाठी अभ्यास करण्याची आणि परीक्षेत आपल्या सोबत्यांशी स्पर्धा करण्याची गरज आहे. जेथे कामगारांची गोष्ट येते तेथे त्यांना कामावरून काढले जाण्याची आणि आपल्या मालकाबद्दल विचारशील राहण्याची चिंता आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे अध्यक्ष आहात तर तुम्ही असा विचार करून काळजी कराल, मी कंपनी प्रभावीपणे कशी चालवू शकतो? अशा प्रकारे सर्वांना वेगवेगळ्या चिंता असतात. पण जरी आपल्याला या पृथ्वीवर टाकण्यात आले आणि आपण सर्व काही गमावले
पण एक गोष्ट आहे जी आपण नक्कीच शोधली पाहिजे, ते जीवनाचे झाड आहे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपण याला कधीच गमावले नाही पाहिजे. जेव्हा परमेश्वर आपल्याला एदन बागेतील इतिहासाच्या माध्यमातून मूळ पापाबद्दल जागृत करतात, तेव्हा आपण या प्रकरणाचे उत्तर शोधले पाहिजे. हेच या पृथ्वीवरील आपल्या अस्तित्वाचे कारण आहे. लोकांना हे माहीत नसल्यामुळे ते फक्त हाच विचार करतात, मी पुष्कळसा पैसा कसा कमवू शकतो, मी इतरांपेक्षा उत्तम कसा बनू शकतो. ते अशा चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. हे खरोखरच दुर्दैवी आहे. जसे की उत्पत्तीमध्ये लिहिलेले आहे, जसे की पाप बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडापासून सुरू झाले. म्हणून जीवनाचे झाड पापाच्या सर्व समस्यांचे निवारण करणारी किल्ली बनते. म्हणूनच बायबलमध्ये लिहिले आहे, हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे ते काय आहे? ते सार्वकालिक जीवन आहे. जीवनाच्या झाडाचे वैशिष्ट्य काय आहे? जे यातून खातात ते त्यांचे मार्गदर्शन सार्वकालिक जीवनाकडे करते. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अभिवचनाबद्दल विचार करा. ते आपल्याला सार्वकालिक जीवन देणे हे आहे. दुसऱ्या शब्दामध्ये परमेश्वर आपल्याला काय देतील? एदेन बागेच्या इतिहासाबद्दल विचार करा. शेवटी जीवनाच्या झाडाशिवाय आपल्याला सार्वकालिक जीवन दिले जाऊ शकत नाही. परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले, याचे हेच कारण नाही का? जेव्हा आपल्या विश्वासाची गोष्ट येते तेव्हा जीवनाच्या झाडाला पुनर्स्थापित केल्याशिवाय विश्वासू जीवनातील 100 वर्षे देखील व्यर्थ ठरतील. असे यामुळे आहे कारण की याशिवाय कोणीही पापातून मुक्त होऊ शकत नाही. मग जीवनाच्या झाडाची वास्तविकता काय आहे? या आपण जीवनाच्या झाडाच्या वास्तविकतेबद्दल जाणून घेऊया. या आपण योहानाचे पुस्तक अध्याय 6 वर जाऊ. या आपण वचन 53 पाहूया. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये काय नाही? जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला काय प्राप्त झाले आहे? सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. येथे आपण सार्वकालिक जीवन या शब्दावर लक्ष देण्याची गरज आहे. जीवनाच्या झाडाशिवाय मनुष्य जातीसाठी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा इतर कोणताच मार्ग नाही. तरी देखील 2000 वर्षापूर्वी जेव्हा येशू मनुष्य जातीवर दया करून या पृथ्वीवर आले, तेव्हा त्यांनी कोणत्या शिकवणीचा प्रचार केला? त्यांनी म्हटले, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला काय प्राप्त झाले आहे? सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. एदेन बागेमध्ये परमेश्वराने म्हटले की जो कोणी जीवनाच्या झाडातून खातो तो सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. आणि योहान 6 मध्ये येशूने म्हटले की जो मनुष्याच्या पुत्राचा देह खातो व त्याचे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. नवीन करारातील या जोडी वचनाद्वारे आपण जीवनाच्या झाडाची वास्तविकता समजू शकतो. येशूचा देह आणि त्यांचे रक्त एदेन बागेत कशाला दर्शवते? जर आपण समस्येचे बारकाईने परीक्षण केले तर आपण याचे उत्तर मिळवू शकतो. जिथे समस्या आहे तेथे समाधान आहे असे लोक म्हणत नाहीत का? पापाचे समाधान एदेन बागेमध्ये आहे. जसे की असे लिहिले आहे की एदेन बागेमध्ये जीवनाच्या झाडाशिवाय सार्वकालिक जीवनाचा इतर कोणताच मार्ग नाही. म्हणून येशूचा देह आणि त्यांचे रक्त कशाला दर्शवते? येशूचा देह आणि त्यांचे रक्त जीवनाच्या झाडाला दर्शवते. जुना करार एक सावली आहे आणि नवीन करार वास्तविकता आहे. एदेन बागेतील जीवनाचे झाड एक सावली आहे. वास्तविकता काय आहे? ख्रिस्त आपला देह आणि रक्ताद्वारे मनुष्य जातीला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन देतात, जे जीवनाच्या झाडाची वास्तविकता आहे.
मग आपण येशूचा देह कसे खाऊ शकतो आणि त्यांचे रक्त कसे पिऊ शकतो? जर याला चुकीचे समजले तर प्रथम चर्चप्रमाणे छळ होऊ शकतो. प्रथम चर्चच्या काळात जेव्हा अनेक परराष्ट्रीयांनी ख्रिस्ती लोकांचा छळ केला, तेव्हा त्यांनी असे बोलून त्यांच्यावर आरोप लावला की ख्रिस्ती मनुष्याचा देह खातात. ती एक दुष्ट मंडळी आहे. त्यांनी अशा वाईट अफवांनी ख्रिस्ती लोकांवर कलंक लावला आणि त्यांना रिंगणामध्ये सिंहासाठी अन्न आणि मानवी मेणबत्त्या बनवले. अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ती लोकांना विधर्मी म्हटले आणि त्यांना मारून टाकले. येशूने म्हटले, जो मनुष्याच्या पुत्राचा देह खातो व त्याचे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. ही शिकवण प्रथम चर्चमध्ये पाळण्यात आली होती. मग आपण ख्रिस्ताचा देह कसे खाऊ शकतो आणि त्यांचे रक्त कसे पिऊ शकतो? या आपण मत्तैचे पुस्तक अध्याय 26 वर जाऊया. मत्तै अध्याय 26 वचन 17 मध्ये असे लिहिले आहे, नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरता ओलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका व्यक्तीकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यासह तुमच्या येथे ओलांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्याने जाऊन त्यांनी काय तयारी केली? ओलांडणाची तयारी केली. जीवनाचे झाड, येशूचा देह व त्यांचे रक्त आणि ओलांडण यामध्ये काय संबंध आहे? या आपण वचन 26 मध्ये उत्तर शोधूया. वचन 26, मग ते भोजन करत असताना, ते ओलांडण सण पाळत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे काय आहे? हे माझे शरीर आहे. त्यांनी म्हटले की ओलांडणाची भाकर त्यांचे शरीर आहे. वचन 27, आणि त्याने प्याला घेतला. प्याल्यामध्ये ओलांडणाचा द्राक्षरस होता व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, येशूने त्यांना काय करण्याची आज्ञा दिली? तुम्ही सर्व यातून प्या. हे कोणाचे रक्त आहे? हे माझे नव्या कराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. या आपण योहान अध्याय 6 आणि मत्तै अध्याय 26 मधील वचनांना जोडी वचनांच्या रूपात पाहूया. येशूने म्हटले, जो मनुष्याच्या पुत्राचा देह खातो व त्याचे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. जसे की आपण नुकतेच वाचले आहे, ओलांडणाची भाकर आणि द्राक्षरस त्यांचा देह आणि रक्ताला दर्शवितात. त्यामुळे ओलांडणामध्ये सहभागी होणाऱ्याबद्दल काय म्हणता येईल? ते तेच आहेत जे येशूचा देह खातात आणि त्यांचे रक्त पितात. अशा प्रकारे ते सार्वकालिक जीवन देणाऱ्या येशूच्या अभिवचनामध्ये भाग घेऊ शकतात. दुसऱ्या शब्दामध्ये ओलांडण जीवनाचे झाड आहे. आजकाल समुद्र तीरीच्या वाळूप्रमाणे असंख्य चर्च आहेत, पण ते ओलांडण पाळत नाहीत. ते ओलांडण पाळत नाहीत ही वस्तुस्थिती दाखवते की त्यांच्याकडे जीवनाचे झाड नाही. त्यांच्याकडे जीवनाचे झाड नाही ही वस्तुस्थिती हे सिद्ध करते की ते पापाच्या नियंत्रणाखाली आहेत. ओलांडण ते सत्य नाही का जे आपल्याला पाप आणि मृत्यूच्या शक्तीपासून वाचवते? ओलांडण आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्याची परवानगी देत नाही का? म्हणून मनुष्याला सर्वात जास्त कशाची गरज आहे? ते भौतिक संपत्ती किंवा शैक्षणिक ज्ञान किंवा लोकांकडून प्रशंसा नाही. कोणीच या गोष्टीसह स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. स्वर्गाचे राज्य ते ठिकाण नाही का जेथे आपण जीवनाच्या झाडाच्या सत्यासह प्रवेश करू शकतो? यामुळेच परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि सत्याचा नियम ओलांडण स्थापित केला. याशिवाय त्यांनी त्याला नवीन करार म्हटले. या आपण लूकचे पुस्तक अध्याय 22 वचन 7 वर जाऊया. या आपण अध्याय 22 वचन 7 वर एक दृष्टी टाकूया.
नंतर ज्या दिवशी ओलांडणाचा यज्ञपशु मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण ओलांडण सणाचे भोजन करावे, म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. या आपण वचन 13 जाऊया. तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले आणि त्यांनी ओलांडणाची तयारी केली. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्यांच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी येशूला काय करण्याची फार उत्कंठ इच्छा होती, ते ओलांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती. येशूला हे ओलांडणाचे भोजन करावे अशी फार उत्कंठ इच्छा का होती हे तुम्ही समजू शकता का? असे यामुळे आहे कारण की ओलांडणाशिवाय मनुष्य जातीच्या पापांसाठी कोणताच उपाय नाही. आपल्यासाठी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याची सर्वात महत्वाची गुरुकिल्ली या सत्यामध्ये आहे. म्हणूनच येशूने म्हटले, हे ओलांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती. फक्त तेव्हाच जीवनाच्या झाडाचा मार्ग जो बंद झालेला होता शेवटी उघडला जाऊ शकतो. या आपण ओलांडण पाळण्याचे दृश्य पाहूया. या आपण वचन 19 जाऊया. वचन 19. मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन ती म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. येशूने म्हटले की ओलांडणाची भाकर त्यांचे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, प्याल्यामध्ये ओलांडणाचा द्राक्षरस होता. हा प्याला माझ्या रक्तात. हा प्याला काय आहे? नवा करार आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. ओलांडण नवीन कराराचे सत्य आहे. नवीन कराराद्वारे आपण पापांची क्षमा प्राप्त करू शकतो. नवीन कराराद्वारे ख्रिस्त आपल्या आणि परमेश्वरामध्ये मध्यस्थाची भूमिका साकारतात. ते आपल्या सर्व पापांची क्षमा करतात आणि ते आपल्या पापांची आठवण करणार नाहीत. ते आपल्याला स्वर्गीय वारसा, स्वर्गाचे राज्य देखील देतात. या सर्व कारणामुळे ते आपल्यासाठी ओलांडण, जीवनाच्या झाडाचे सत्य घेऊन आले. मग कोणीही ओलांडण आणू शकतो का? जेव्हा आपण उत्पत्तीमध्ये काय लिहिले आहे त्यांचे परीक्षण करतो, तेव्हा आपण पाहू शकतो की परमेश्वराने जीवनाच्या झाडाच्या मार्गाला अडवण्यासाठी करूबांना ठेवले. हे कोणाच्याही द्वारे आणले जाऊ शकत नाही. मग या मार्गाला कोण उघडू शकतो? जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्तर स्पष्ट होत जाते की जीवनाच्या झाडाचा मार्ग कोणी बंद केला? मार्ग कोणी बंद केला? ते परमेश्वर होते ज्यांनी याला बंद केले. म्हणून जर एखादा राष्ट्रपती येऊन म्हणतो की मार्ग उघडा, तर जो मार्ग परमेश्वराने बंद केलेला होता तो उघडला जाईल का? हा मार्ग कोण उघडू शकतो? ते फक्त परमेश्वर आहेत. परमेश्वर आले पाहिजे आणि आपल्यासाठी मार्ग उघडला पाहिजे. म्हणूनच येशू ख्रिस्त, परमेश्वर जो या पृथ्वीवर शरीराने आले होते, त्यांनी आपल्या पहिल्या आगमनावेळी मार्ग उघडला. त्यांनी नवीन कराराच्या ओलांडण सणामध्ये जीवनाच्या झाडाचे सत्य ठेवले. मात्र काहीतरी दुर्दैवी घडले. येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर चर्चने सुमारे 100 वर्षापर्यंत ओलांडण सण पाळला. पण इसवी सन 155च्या सुमारास वाद निर्माण झाला. त्यावेळी चर्च पूर्व चर्च आणि पश्चिम चर्चमध्ये विभागले गेले. आपल्याला हे चर्चच्या इतिहासामध्ये सापडू शकते. पोलिकार पूर्व चर्चचा प्रतिनिधी होता. त्याने म्हटले, आम्ही निसान महिन्याच्या 14व्या दिवसाशिवाय इतर कोणत्याच दिवशी ओलांडण सण पाळू इच्छित नाही. येशू ख्रिस्ताने हेच केले होते आणि सर्व प्रशितांनी देखील निसान महिन्याच्या 14व्या दिवशी ओलांडण पाळला होता. या तारखेशिवाय इतर अन्य रविवारी ओलांडण सण पाळणे मूर्खपणाचे आहे. इसवी सन 155 मध्ये पश्चिम चर्चचा एनिसेटस आणि पूर्व चर्चचा पॉलिकार्प यांच्यामध्ये पहिला वाद सुरू झाला, पण ते एका मतावर येऊ शकले नाहीत. मग इसवी सन 197च्या सुमारास ओलांडणाला रद्द करण्याचा दुसरा प्रयत्न सुरू झाला. पोप विक्टरने घोषणा केली, ओलांडण रविवारी पाळला पाहिजे आणि इतरांना भाग पाडले. उत्तरादाखल पूर्व चर्चमधील पॉलिक्रेटसने त्याचा विरोध केला. 8व्या बिशपच्या रूपात मी कधीच
पूर्वजांना निसानच्या 14व्या दिवसाशिवाय इतर कोणत्या दिवशी ओलांडण पाळताना पाहिले नाही. चर्चच्या इतिहासामध्ये याची नोंद आहे. हे काहीसे असे आहे जे मी याआधी कधी पाहिले नाही. आम्ही हे सहन करू शकत नाहीत. इसवी सन 197च्या सुमारास दुसरा वाद झाला, पण हा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला. मात्र इसवी सन 325 मध्ये जीवनाच्या झाडाचे सत्य ओलांडण नाहीसा करण्यात आला. येशूने मनुष्य जातीला दिलेली ही सर्वात मोठी देणगी होती जी नष्ट करण्यात आली होती. जसे की मनुष्यजात बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाण्याद्वारे मरण्यासाठी ठरलेले आहे, म्हणून त्यांना जीवनाच्या झाडाची गरज आहे. त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती धन किंवा एखाद्या प्रकारचे शिक्षण किंवा कीर्ती अथवा सत्ता नाही. मात्र 155, 197 आणि 325 मध्ये जीवनाचे झाड ओलांडण्याच्या सत्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याने पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील दोन्ही चर्चमधील सर्व बिशप म्हणजेच आधुनिक भाषेतील पादरी यांना एकत्र केले आणि सम्राटच्या रूपात आपल्या अधिकारासह त्याने इसवी सन 325 मध्ये निकियाच्या परिषदेत ओलांडणाला रद्द करून टाकले. ओलांडणाचा नाश हा आशेच्या अभावाला दर्शवितो. स्वर्गामध्ये पाप केलेल्या मनुष्य जातीसाठी सर्वात जरुरीचा घटक नवीन कराचा ओलांडण आहे, जो येशूने मनुष्य जातीला एका देणगीच्या रूपाने दिला होता. तरी देखील त्यांनी लोकांना त्याचे पालन करण्यास मनाई केली आणि याचे पालन करणाऱ्यांना तुरुंगात टाकले. 1600 वर्षाच्या प्रदीर्घ काळापासून लोक ओलांडण सण पाळत नाहीत आणि हे आजपर्यंत चालू आहे. तथापि परमेश्वराचा या पृथ्वीवर येण्याचा उद्देश काय आहे? ते मनुष्य जातीला वाचवण्यासाठी आले आहेत. जे त्यांची वाट पाहत आहेत त्यांना तारण देण्यासाठी ते दुसऱ्यांदा प्रकट होतील. जेव्हा ते दुसऱ्यांदा येतील तेव्हा त्यांनी रिकाम्या हाताने आले नाही पाहिजे. त्यांनी काय आणले पाहिजे? त्यांनी मनुष्य जातीला त्यांच्या पापापासून सोडवण्यासाठी जीवनाच्या झाडाला आणले पाहिजे. म्हणून जेव्हा ते दुसऱ्यांदा येतील तेव्हा त्यांनी ओलांडण जीवनाच्या झाडाचे सत्य आणले पाहिजे. हे माझे स्वतःचे शब्द किंवा मत नाहीत. हे बायबलच्या शिकवणी आहेत आणि ते आहे जे ख्रिस्त आन्सांगहुंगजी यांनी आपल्याला शिकवले आहे. आज जगातील चर्च म्हणतात की ओलांडण गरजेचा नाही, पण खरं तर हा त्या लोकांसाठी फारच गरजेचा आहे जे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू इच्छितात. या आपण यशाया अध्याय 25 वचन 6 पाहूया. सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रासाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची व आणखी काय तयार करेल? राखून ठेवलेल्या गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. ह्या द्राक्षरसाला किती काळापर्यंत राखून ठेवण्यात आले आहे? याला 1600 वर्षाहून जास्त काळापर्यंत राखून ठेवलेले आहे. परमेश्वर राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करतील आणि ते मृत्यू कायमचा नाश करतील. संपूर्ण बायबलमध्ये कोणत्या द्राक्षरसामध्ये मृत्यूला नाहीसे करण्याचे अभिवचन आहे? हे तेव्हा होते जेव्हा येशू ख्रिस्ताने असे बोलून नवीन करार स्थापित केला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडणाचे भोजन तुमच्या बरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती. दुसऱ्या शब्दामध्ये जेव्हा परमेश्वराने म्हटले मी मृत्यू कायमचा नाहीसा करेन, तेव्हा याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की ते आपल्याला सार्वकालिक जीवन देतील. खरोखर ओलांडण मनुष्य जातीसाठी एक मूल्यवान देणगी आहे. जे स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ इच्छितात त्यांनी या सत्यामध्ये असले पाहिजे. या आपण पुन्हा एकदा अध्याय 25 वर एक दृष्टी टाकूया. सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रासाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवलेल्या गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. परमेश्वर द्राक्षरसाने मृत्यू कायमचा नाहीसा करतील. हे ओलांडणाच्या द्राक्षरसाला दर्शविते. आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की फक्त ओलांडणाच्या द्राक्षरसातच असे अभिवचन आहे.
प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या दिवशी ते म्हणतील, जेथे मृत्यू राखून ठेवलेल्या द्राक्षरसाने नाहीसा केला जातो, त्या मेजवानीचे आयोजन कोण करत आहे? ते कोण आहेत? पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करेल. सर्व लोकांनो, कोणी आपल्याला नवीन कराचा ओलांडन दिला आहे? आपल्यासाठी जीवनाचे आत्मिक झाड कोणी आणले? ख्रिस्त आन्साहुंगजी आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माता यांनी आपल्यासाठी आणले आहे, हो ना? बायबल स्पष्टपणे नोंद करते, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करेल. आपण आपल्या तारणासाठी इतर गोष्टीवर अवलंबून नाही राहिले पाहिजे. मनुष्य जातीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट जीवनाचे झाड आहे. फक्त परमेश्वरच जीवनाच्या झाडाला आणू शकतात. नवीन कराराच्या ओलांडनाद्वारे सार्वकालिक जीवन आणि तारणाचा मार्ग उघडल्याबद्दल आणि जीवनाच्या झाडाच्या सत्याकडे आपले मार्गदर्शन केल्याबद्दल मी ख्रिस्त आन्साहुंगजी आणि नवीन यरुशलेम स्वर्गीय माता यांना अनंत धन्यवाद देतो. ते जे नवीन कराराच्या ओलांडनासह येतात, ते ख्रिस्त आहेत, ज्यांना मनुष्य जातीच्या तारणासाठी दुसऱ्यांदा प्रकट झाले पाहिजे. ते आपल्याला आपल्या पापांपासून सोडवतील. कृपया बायबलच्या भविष्यवाण्याद्वारे याची पुन्हा एकदा पुष्टी करा. जेथे कोठे ख्रिस्त आन्साहुंगजी आपले मार्गदर्शन करतात आणि जिथे कोठे स्वर्गीय माता आपले मार्गदर्शन करतात, तेथे आपण शेवटपर्यंत त्यांचे पालन करण्यात कधीच अपयशी नाही झाले पाहिजे. फक्त चर्च ऑफ गॉडकडे जीवनाचे झाड आहे. स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी आपल्याला सत्यामध्ये बोलवले आहे आणि आपल्याला नवीन कराराच्या ओलांडनाला समजू दिले आहे. या आपण ह्या आनंददायी शब्बात दिवसादरम्यान त्यांना धन्यवाद आणि आदर देऊया. आपल्या अंतःकरणात असा आनंद ठेवून या आपण तेजस्वी आशेने जगूया. याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.